मनमाड मालेगाव रस्त्यावरच्या काडेपेटीच्या बॉक्स घेऊन जाणाऱ्या ट्रकने पेट घेतला आणि पहाटे 5:30 वाजताची ही घटना आहे। समोरने येणाऱ्या ट्रकच्या धडकेमुळे आग लागल्याचं समजतंय। सुदैवाने यात चालकाला कोणतीही जखम झाली नाहीये। अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेत आणि आग आटोक्यात आणण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत। अधिक माहिती घेऊया, अजय सोनावणे आपल्या सोबत आहेत। अजय, आगीची आत्ताची काय स्थिती आहे? अश्विन, पहाटे जेव्हा ही आग लागल्यानंतर तेव्हा फक्त मनमाड नगर परिषदेचंच अग्निशामक दलाचं जे पथक होतं ते तिथे पोहोचलेलं होतं। जशी आग वाढत गेलेली होती तसं चांदोडून सोमाटोल कंपनीचा अग्निशामक दल तिथे आलं। त्यानंतर इंडियन ऑइल कॉर्पोरेशनची एक पथक तिथे आलेलं होतं। त्याच्यामुळे या 3 गाड्या तिथे पोहोचल्यावर आगीवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवलं गेलं आणि एक साधारण अर्धा तासापूर्वीच ही आग आता विझलेली आहे। या मार्गावरची जी वाहतूक होती ती आता सुरळीत सुरू झालेली आहे। अजय, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। आणि मनमाडच्या या ट्रकच्या आगीची अगदी ताजी दृश्य आपण बघतोय। पहाटे ही घटना घडली, काडेपेटीच्या ट्रकने पेट घेतला। सुदैवाने जीवितहानी कोणतीही झालेली नाहीये, मात्र या आगीमुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे, कारण रस्ता बंद करण्यात आला। आणि या ठिकाणी आपण बघतोय की काडेपेटीच्या ट्रकमधनं काडेपेटीचे बॉक्सेस घेऊन जाताना काही मंडळी आपल्याला दिसत आहेत आणि ही अगदी आत्ताची ताजी दृश्य आपण बघतोय। आग आटोक्यात आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न बघायला मिळतात। पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत। फायर ब्रिगेडची टीम देखील घटनास्थळी आहे। आग आटोक्यात आणण्यासाठी मोठे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र आणखी काही वेळ लागू शकतो, कारण आग मोठ्या प्रमाणात पसरलेली होती।